तुमच्या हातात मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातात। माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधीत काट मारणार, अजित पवारांची मतदारांना धमकी। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही। अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय, अंबादास दानवेंचा निशाणा। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या, भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन, ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत, संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपकडून आंदोलनापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन, तर भाजप नेत्यांमुळे पोलिसांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नियमित पूजेला मज्जाव केला। भाजपच्या अभिवादनासाठी त्यांचे नेते कमी पडले, किशोरी पेडणेकरांची टीका। मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही, ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा, मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूयात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक, मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, विजय वडेट्टीवारांचं भाष्य। काँग्रेस अमिबा सारखा इकडे तिकडे पसरतो, मेंदू कुणाकडे हेच कळत नाही, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। महायुतीकडून नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पालघर तर जालन्याच्या परतूरमध्ये अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। मुख्यमंत्री फडणवीसही सोमवारपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार।